नमस्कार. दासबोध निरूपण यातील हा 23वा भाग. आपण 5व्या दशकाच्या दुसऱ्या समासामध्ये आहे. सद्गुरू लक्षण समास. त्यामध्ये त्याची सुरुवात आपण काल केली ती. आज आपण पुढे चाललोय. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाने समाधान स्वरूप स्थिती. याहीवरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचारे निर्मळ, स्वधर्म विषयी. अंतरिशुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्य निष्ठेचे भजन, तेथे बहुभक्तजन विश्रांती पावती. काही निरूपणकार अत्युत्तम वक्ते असतात. ते परमार्थ सांगू लागले की शेकडो श्रोते रंगून जातात. बोलताना असे अनेक वक्ते अनेक उदाहरणे देतात, प्रसंग रंगवून सांगतात. त्यांना सहजी अनेक कल्पना सुचतात आणि त्यांच्या श्रवणाने सभा मंत्रमुग्ध होऊन जाते. ऐकणाऱ्यांना असे वाटते की हा वक्ता म्हणजे साक्षात सद्गुरूच आहे. काही वेळा परमार्थमार्गात थोडीशीच प्रगती केलेल्या स्वामी मंडळींना एखादी दुसरी सिद्धी प्राप्त होते. कोणाला भूतकाळ तर कोणाला भविष्यकाळ अचूक सांगता येतो. कोणी मंत्राने एखादा रोग बरा करतो तर कोणी भूतबाधा सोडवतो आणि लोक अशाला सद्गुरू समजू लागतात. अशा भ्रामक समजुतीला बळी पडू नये असा सावधगिरीचा इशारा देऊन समर्थ म्हणतात की वक्तृत्व किंवा चमत्कार हे बाह्य रंग आहेत. त्या व्यक्तीच्या अंतर्यामी विरक्ती नसते, आत्मज्ञान नसते, उलट ऐहिक वासना असतात. तेव्हा त्यांना सद्गुरू करणारा साधकही चुकीच्या मार्गाने जाऊन भरकटू शकतो. सद्गुरूचं मुख्य लक्षण म्हणजे त्याला शुद्ध ब्रह्मज्ञान झालेलं असले पाहिजे. त्या ज्ञानामुळे त्याच्या ऐहिक वासना पूर्ण संपून जाऊन त्याची जागा विरक्त समाधानाने घेतलेली पाहिजे. या आत्मज्ञानामुळे त्याच्यातील परमेश्वराचा अंश प्रत्यक्ष परमेश्वराशी जोडला जातो. त्यामुळे तो पूर्णपणे स्वरूप स्थितीला प्राप्त होऊन सदैव निजानंदात मग्न असतो. तो निष्काम, वासनारहित व स्वतःच समाधानरूप झालेला असतो. त्याच्या सर्व आशा, इच्छा, आकांक्षा, तृष्णा, लोभ, मोह पूर्णपणे नष्ट झालेले असतात. प्रापंचिक व देहविषयक सुखाविषयी त्याला पूर्ण निवृत्ती झाली असल्याने त्या संबंधात तो सदैव उदासीन असतो. असा जो असेल त्याला सद्गुरू म्हणावा असं समर्थांचं सांगणं आहे. संत कबीरांची एक कथा आहे. त्यांचा मुलगा होता कमाल. कबीर काहीही घेत नसत, पण कमाल कोणी काही दिले तर ठेवून जा म्हणून सांगत असे. अनेकांना वाटत असे की कमाल लोभी आहे. एकदा एक राजा कबीरांना मौल्यवान हिरा भेट म्हणून घेऊन आला. कबीरजींनी अर्थातच नकार दिला. पलीकडे झोपडीत कमाल बसला होता. राजा तिकडे गेल्यावर कमालने विचारले, काय आणले होते? राजा म्हणाला, एक अतिमौल्यवान हिरा आणला होता, पण कबीरजींनी तो घ्यायला नकार दिला. कमाल म्हणाला, मग परत कशाला जातोस? ठेवून जा. राजाने विचारले, कुठे ठेवू? कमालने उत्तर दिले, तू उभा आहेस त्याच्यावर झोपडीचे गवती छप्पर आहे ना, त्यात खोचून ठेव. राजाने तसे केले आणि तो राजधानीला परत गेला. 4 दिवसांनी त्याला वाटले कबीर एवढे विरक्त आणि कमालने ते हिरा घेतला. तेव्हा तो परत आला आणि आपण आता त्याला असं वाटलं की आपण तो हिरा परत आणावा, कारण असा लोभी जर कमाल असला त्याला कशाला द्यायचा. राजा कमालच्या झोपडीच्या दारात पोचला आणि म्हणाला, परवा मी तुम्हाला एक हिरा दिला होता. कमालने विचारलं, कुठे ठेवला होतास? तो म्हणला, काय झोपडीच्या दारात वरती खोचून ठेवला होता. कमालने उत्तर दिलं, बस तिथेच असेल, बघ घेऊन जा. म्हणजे कमालच्या दृष्टीने ते गवत आणि तो हिरा दोन्ही सारखेच निरुपयोगी होते. ही म्हणावीची खरी उदासीनता आणि विरक्ती. अशी विरक्ती ज्याला प्राप्त झाली असेल त्याला सद्गुरू म्हणावाचा समर्थ म्हणतात. असे वैराग्य असून शिवाय सद्गुरू आचरणाने निर्मळ आणि स्वधर्माचे यथातथ्य पालन करणारा असतो. ब्रह्मज्ञान हे सद्गुरूचे मुख्य लक्षण असल्याने त्याबरोबर हे गुण शिवाय हरिकथा निरूपण आणि सत्यमार्गाचे विवरण तो करत असतो. त्यामुळे त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या सर्व शिष्यांना त्याचा लाभ होतो आणि म्हणून जिथे नवविधा मार्गांनी भक्ती चाललेली असेल आणि आंतरिक साधनेला महत्त्व असेल तेच सद्गुरूचे स्थान मानावे असंही समर्थांचं सांगणं आहे. सद्गुरू लक्षण समासच पुढे चालू आहे. नाना सद्विद्येचे गुण, यावरी कृपाळूपणा हे सद्गुरूचे लक्षण. जे जे जातीचा जो व्यापारू ते त्याचे तितुकी करू, याचा पाहता विचारू उदंड आहे. असो ऐसे उदंड गुरु, नाना मतांचा विचारू, परी जो मोक्षदाता सद्गुरू तो वेगळाची असे. नाना सद्विद्येचे गुण, याहीवरी कृपाळूपणा हे सद्गुरूचे लक्षण, जाणीजे श्रोती.
प्रत्येकाला ज्ञान मिळवण्यासाठी जाणत्या माणसाकडून शिकावे लागते. असा जाणता माणूस त्याचा गुरुच होतो. विद्यार्थ्याला त्याचा शिक्षक गुरु असतो. पुढे शिक्षणाला कॉलेजला गेलं तर कॉलेजचे प्राध्यापक गुरु असतात. शिक्षण पूर्ण झालं, ज्या क्षेत्रात त्याला काम करायचं असेल त्या क्षेत्रातील पारंगत व्यक्तीला तो गुरु करतो. खेळाडूला त्या खेळातील प्रतिथेश खेळाडू, व्यापार शिकणाऱ्याला यशस्वी व्यापारी, शेती करणाऱ्याला अनुभवी शेतकरी, तर नोकरी करण्याला त्याचा वरिष्ठ गुरुपदी प्रस्थापित करावा लागतो. त्याच्याकडून ज्ञान घ्यावे लागते. ते सर्व ज्ञान झाले आणि आणखी ज्ञानार्जनाची असली तर त्या पहिल्या गुरु श्रेष्ठ अशा दुसऱ्या गुरुकडे जावे लागते. थोडक्यात ज्याचा जो व्यवसाय असेल त्यातील त्याचा गुरु वेगवेगळा असतो. स्वाभाविकच जीवनाची अनेक क्षेत्रे असल्याने असे अनेक गुरु असतात. त्यांचे विचार भिन्न भिन्न असतात, पण ते केवळ त्या विषयाचे ज्ञान देणारे असे मर्यादित स्वरूपाचे गुरु आहेत असे सांगून समर्थ म्हणतात, या सगळ्याहून मोक्षाचा जन्म खऱ्या अर्थाने सफल करण्याचा मार्ग दाखवणारा गुरु या सर्वांहून वेगळा आणि श्रेष्ठ असतो. कारण केवळ अशा मोक्षदात्या गुरुला सद्गुरू म्हणून घेण्याचा अधिकार आहे. परमार्थ मार्ग दाखवणारी काही मंडळी स्वतःला गुरु म्हणवतात, पण त्यांना प्रखर उपासनेचा आधार नसतो. शिवाय सत्कर्मांची शिकवण ते जरी दुसऱ्याला सांगत असले तरी स्वतः संपूर्ण सदाचरणी आणि विरागी नसतात. अशा व्यक्तींना अज्ञानाने काही लोक सद्गुरू समजतात, पण त्यांना साधनेचा आणि उपासनेचा आधार नसल्याने त्यांचे गुरुपद कधीच आढळ नसते. त्यांचे गुरुपद काही काळातच विलयास जाते, कारण त्यांचा जो खरा स्वभाव आहे तो केव्हा ना केव्हा तरी बाहेर येतो. कधी पैशाच्या लोभाने, कधी स्त्रियांच्या लोभाने त्यांचं जे बिंग आहे ते उघडं पडतं आणि मग ते सद्गुरू हळूहळू नामशेष होऊन जातात. आजसुद्धा अनेक असे सद्गुरू म्हणवणारे तुरुंगात असलेले आपण बघतो. असे गुरुपदाविषयी ते ते देतात ते करताना भक्ताच्या होणाऱ्या घोटाळ्याविषयी, गुरु आणि सद्गुरू यातील फरकाविषयी सविस्तर सांगितल्यावर या गुरुलक्षण समासाचा उपसंहार करताना समर्थ म्हणतात, सद्गुरूची लक्षणे एकदा पुन्हा ते नेमकेपणाने सांगतात. ते म्हणतात, स्थिर झालेले आत्मज्ञान, वैराग्य, अनुपम उपासना, स्वधर्म पालन, अढळ साधना, हरिकीर्तन, निरूपण, श्रवण, मनन, नीतिपूर्ण आणि न्यायपूर्ण वर्तन, निर्लोभी स्वभाव आणि मर्यादापूर्ण आचरण ही 12 लक्षणे सद्गुरूची असतात. एखाद्या गुरुकडे यातील एकही लक्षण कमी असले तरी त्याचे सद्गुरूपद कलंकित होते. तेव्हा गुरु करताना प्रत्येक साधकाने अशा डोळसपणाने त्या व्यक्तीची पारख करावी आणि मगच त्याला गुरु करावं, अन्यथा तो परत भरकटण्याचा धोका जास्त असतो. आता आपण तिसऱ्या समासाकडे चाललोय, 5व्या दशकातल्या सच्शिष्य लक्षण. आता सच्शिष्याशी ओळखणं सावध आहे का? सद्गुरूने सच्शिष्य तो वाया जाय निशेष का सच्चिच्छे विण विशेष सद्गुरु श्रेणी, अथवा गुरु पूर्ण कृपा करी परिशिष्य अनाधिकारी, भाग्य पुरुषाचा भिकारी पुत्र जैसा. म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरू, सच्शिष्य आणि सच्छास्त्र विचारू, सत्कर्म सद्वासना पारू, पाववी भयवाचा. मागील समासात सद्गुरूची लक्षणे विशद केल्यानंतर आता शिष्य लक्षण या तिसऱ्या समासात समर्थ सच्शिष्याची लक्षणे सांगत आहेत. ब्रह्मपदी पोचून स्थिर झालेला सद्गुरू असला तरी त्याच्याकडून परमार्थ मार्ग साधण्यासाठी येणारा शिष्य सुद्धा गुणवान असावा लागतो. मंडूक उपनिषदामध्ये आत्मज्ञान प्राप्तीसाठी काय असले पाहिजे हे सांगताना ते ज्ञान केवळ कुशाग्र बुद्धी आणि श्रवणाने प्राप्त होत नाही, तर त्यासाठी साधनाची चिकाटी, दृढनिश्चय, सदाचरण, तपोसाधना आणि सातत्याची उपासना या गोष्टी आवश्यक असतात असे म्हटले आहे. ज्ञान देणारा आणि मार्ग दाखवणारा सद्गुरू असला तरी ते घेण्याची पात्रता शिष्याजवळ असेल तरच त्याला लाभ होईल. शिष्यच जर अपात्र असेल तर कितीही श्रेष्ठ सद्गुरूच्या चरणापाशी त्याला काहीच लाभ होणार नाही. समर्थ म्हणतात, सद्गुरूशिवाय शिष्य वाया जाईलच, पण जर सद्गुरूला सच्शिष्य मिळाला नाही तर त्या गुरुचेही सर्व श्रम फुकट जातील आणि शिष्य मात्र आहे तसाच राहील. याकरता समर्थ शेतीचं उदाहरण देतात. ते म्हणतात, सद्गुरूकडून मिळणारे ज्ञान उत्तम बीजाप्रमाणे आहे, पण त्यापासून उत्तम पीक येण्यासाठी जशी जमिनी सुपीक हवी तसेच आत्मज्ञानी होण्यासाठी तो सच्शिष्य असलाच पाहिजे. जर उत्तम बी खडकाळ भूमीत पेरले तर पीक येत नाही आणि सुपीक जमीन असली पण किडके बी असले तरीही पीक येत नाही. त्याचप्रमाणे गुरु आणि शिष्याचा संबंध आहे.
शिष्याचे आत्मज्ञान पीक उत्तम येण्यासाठी सद्गुरूही अधिकारी हवा आणि शिष्यही सर्वोत्तम लक्षणयुक्त जिज्ञासू व चिकाटीचा व्हा. तो जर तसा नसेल तर पूर्ण गुरुकृपा होऊनही त्याला काहीच निजबोध होणार नाही. एखाद्या श्रीमंत पुरुषाचा मुलगा भिकारी व्हावा तशी त्याची अवस्था होईल. उत्तम शेती आणि परमार्थ साधना यांची यथार्थ तुलना करताना समर्थ म्हणतात की उत्तम बी सुपीक जमिनीत उत्तम पाऊस लागतो व छान पीक उगून आले तरी त्याची काढणी होईपर्यंत लक्षपूर्वक निगा राखावी लागते. काढणी होऊन ते आपल्या पोटात गेल्यावरच शेती सार्थक होते आणि खरे तर तेवढ्याही भागत नाही. एकदा जेवले तरी पुढच्या जेवणासाठी तरतूद करून ठेवावी लागते. अगदी हाच क्रम परमार्थ मार्गातही आहे. सद्गुरू व सत्शिष्याशी जोडी जमली तरी शिष्याला साधना सातत्याची निगा राखावी लागते आणि निरूपणाचा पाऊसही पडावा लागतो आणि आत्मज्ञान प्राप्त झाले तरी ते स्थिरवण्यासाठी सतत साधना चालूच ठेवावी लागते. यासाठी सदुपासना, सत्कर्म, सदाचरण, सत्संग हा नियम निरंतर पाळावा लागतो. अशा तऱ्हेने साधन, अभ्यास, शास्त्रविचार, सद्धर्म पालन आणि सत्कर्माचे आचरण करणाऱ्या आणि ज्याला सद्गुरूच्या मार्गदर्शनाचा लाभ झालेला आहे असा सत्शिष्य निश्चितपणे आत्मज्ञानी होऊन भवसागर पार करून जाऊ शकतो. सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण तोची सत्शिष्य जाण. मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरुवचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण त्या नाव सत्शिष्य. जो संसार दुःखे दुःखवला, जो त्रिविध तापे पोवला, तोची अधिकारी झाला परमार्थविषयी. जो सद्गुरुवचनाने निवाला, तो स्वायोज्यतेचा आखिला, संसार पांगे पांगिला न वचे कदा. सद्गुरूला मनोभावे शरण गेल्यावर त्या शिष्याची काळजी सद्गुरूलाच लागते आणि शिष्याचे अवगुण सद्गुरू अनेक मार्गांनी पालटून घेऊ शकतात. समर्थ सहजपणे गुरूंना इशारा देतात की असत्शिष्यास पालटल्याचे सामर्थ्य गुरूत आहे, पण जर गुरूच्या अंगी एखादा दोष असला तर त्याचा कितीही गुण सत्शिष्य सुद्धा अशा असद्गुरूला सद्गुरू करू शकत नाही, कारण गुरूच्या मोठेपणास या परिवर्तनाच्या आड येतो. उत्तम शिष्याची अनेक लक्षणे सांगितली आहेत, मात्र त्या सर्वांमध्ये सद्गुरूवर संपूर्ण अविचल श्रद्धा आणि त्याच्या पायाशी अनन्य शरणागती ही दोन लक्षणं सर्वात महत्त्वाची आहेत. सद्गुरूवर असा पूर्ण विश्वास पाहिजे की तो जे सांगेल त्याप्रमाणे शंका न घेता शिष्याने वागले पाहिजे. यंत्रामध्ये ते चालू करायची कळ असते आणि ती दाबली यंत्र काही विचार न करता सुरू होते. इतकाच ठाम विश्वास गुरूच्या चरणी असला पाहिजे आणि सद्गुरू आपल्याला केवळ हिताचे सांगणार अशा परमश्रद्धेने आणि त्यांच्या वाचून आपल्या जगात कोणीही नाही अशा तन्मयतेने सद्गुरूला शरण गेले पाहिजे. या दोन मुख्य लक्षणांशिवाय समर्थांनी सत्शिष्याची इतर अनेक लक्षणे वर्णन केली आहेत. तो निर्मळ आचारशील आणि अनुतापी म्हणजे झालेल्या चुकांनी पश्चात्ताप पावणारा, विरक्त, सदाचरणी, निष्ठावंत, शुचिष्मंत आणि नेमस्त हवा. तसेच तो दक्ष, साक्षेपी, निर्गुण ब्रह्माची ओढ असणारा, धीरगंभीर, उदार, ज्ञानासक्त, परोपकारी, निर्मत्सरी आणि नीतिवंत असलाच पाहिजे. याशिवाय तो काया वाचा मनाने शुद्ध, प्रज्ञावंत, युक्तिवंत, बुद्धिवंत, प्रेमळ, कुळशीलवान, व्रतनिष्ठ, धारिष्ठवान, सात्विक वृत्तीचा आणि ग्रंथांच्या गाभ्यापर्यंत जाणारा सुजाण वाचक आणि एकाग्र श्रोता हवा. किती लक्षणं आहे बघितली तर आपल्याला आश्चर्य वाटतील आणि आपण वाचल्यानंतर आपण बहुधा सत्शिष्य होऊ शकणार नाही असंच आपल्याला वाटत राहील. पण अर्थात नवविधा भक्तीच्या मार्गाने कुणालाही सत्शिष्य सुद्धा होता येईल. त्याचबरोबर तो सत्शिष्य तो अविवेकी व गर्भश्रीमंत नसावा, कारण विवेकाशिवाय वैराग्य येत नाही आणि श्रीमंती लाडात वाढलेला मोह सुटत नाही. अशा रीतीने सत्शिष्याचे दोन सजीव चित्रच आपल्यासमोर समर्थ उभे करतात. हे सर्व गुण ज्याच्या अंगी असतील तो सत्शिष्य होऊन मुक्तदशेला प्राप्त होऊ शकतो असेही ते सांगतात. परमार्थाचे प्रेम लागण्यासाठी संसारातील दुःखाने दुःखी झालेला, विविध तापांनी पोळलेला असा साधकच जास्त लायक ठरतो, कारण त्या त्रासामुळे त्यातून सुटण्याचा मार्ग तो निकराने व निश्चयाने शोधू लागतो आणि सद्गुरूवर विश्वास ठेवून शरण जातो. अशा शरणागत शिष्याला सद्गुरू कधीही अंतर देत नाही. त्याच्या अंगातील अवगुण घालवून त्यांची जागा सद्गुरूंनी घ्यावी म्हणून गुरु सतत मार्गदर्शन करतो. या सद्गुरू कृपेने शिष्याचे जीवन भक्ती व वैराग्याने उजळून निघते
आणि जीवनातील लोभ माया इच्छा संपून एकच एक परमात्मा भेटीची त्याला आस लागते. सचिशेचं वर्णन समर्थ पुढे चालू ठेवतात आणि त्यात पुढे आणखी समर्थाने गंमत केली की षष्ठीच्याबरोबर कुशिष्य कसा असतो त्याचंही थोडंसं वर्णन या समासात समर्थाने केलं. असो ऐसे मदान्य बापुडे तयासी भगवंत कायचा जोडे, शाब्दिक बोले उदंड वाचा, लेश नाही वैराग्याचा, अनुताप धरिष्ठ साधनाचा मार्ग धरी. आर्जव नाही जनासी तो अप्रिय सज्जनासी, जयाचे जीव ऐरणेसी परान्यून वसे. असो ऐसे मदान्य बापुडे तयासी भगवंत कैचा जोडे, जयास सुबुद्धी नावडे पूर्व पातके करोनी. मागी सांगितलेल्या लक्षणांनी युक्त असे सत्शिष्य सद्गुरूला शरण गेल्यावर त्यांच्या कृपेने स्वतः देवस्वरूप होऊन जातात. अशी तळमळ नसणारी सुद्धा अनेक जण शिष्य म्हणून प्रत्येक गुरुबरोबर मिरवत असतात. अशा तथाकथित शिष्यांचा समर्थांनी चांगला समाचार घेतलाय. अशांची दशा आणि दिशा वर्णन करताना समर्थ म्हणतात की ते बाह्यातकारी परमार्थी असलेले नाटक करीत असतात, पण मनामध्ये मात्र प्रपंचाचे आणि विषय सुखाचे प्रेम बाळगतात. त्या इंद्रियांच्या मायापासून ते मुक्त होतच नाही. बाहेरून ते ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मारतात, पण अंतरात वासनाच ठेवून असतात. जसे एखाद्या डुकराला सुगंधी लेप लावला किंवा रेड्याला चंदनाची उडी लावली तरी त्यांना त्याचा सुगंध उमगत नाही, तसाच अशा पायगोळ शिष्यांना परमार्थाचे मर्म कळत नाही. समर्थांच्या माझे माझ्या मनातले हे नाहीये. उकिरड्यावर लोळणाऱ्या डुकराला सुगंधाची कल्पना आणि अंधारात जगणाऱ्या घुबडाला सूर्यप्रकाशाचे तेज कुठून कळणार. हाडे चघळणाऱ्या कुत्र्याला पंचपक्वान्नाची काय चव असणार आणि माकडाला सिंहासनावर बसवले तरी त्याच्या मरकट चेष्टा कशा थांबणार. अशी या अपात्र शिष्यांची स्थिती असते. राजहंसाच्या कळपात डोमकावळे जाऊन स्वतःला राजहंस म्हणून घेण्यासारखाच त्यांचा सत्शिष्य म्हणून घेण्याचा फोल प्रयत्न असतो. अशा शिष्यांची पडत मूर्ख अशी संभावना करून समर्थ म्हणतात. जसा प्रजेऐवजी वेशेची सेवा करणारा मंत्री असतो, तसेच हे कुशिष्य परमार्थविषयी इंद्रिय सुखच परमार्थापेक्षा इंद्रिय सुखच महत्वाचे मानतात. असे शिष्य बडबडे, ढोंगी, फसवे आणि परमभ्रष्ट असतात. एक वेळ उघड दुर्जन परवडला, पण हे ढोंगी शिष्य त्याहून हीन समजले पाहिजे. अशांनाही कधी कधी आपल्या वागणुकीचा पश्चाताप होतो व ते पुन्हा सद्गुरूला शरण जातात, पण त्यांचा मूळ ओढा विषयाकडेच असल्याने स्मशान वैराग्यासारखी त्यांची सुधारणा सुद्धा क्षणभंगुरच ठरते आणि ते पुन्हा मूळ पदावरच जातात. असे हे नालायक शिष्य अधमाहून अधम, कृतघ्न, पापी, अविवेकी, विषयासक्त, देहाभिमानामुळे आणि अल्पज्ञानामुळे उर्मट झालेले दुराचरणी असतात. समर्थ बोलायला लागले म्हणजे फटकळपणे काय काय लिहितात हे बघितलं म्हणजे आपल्याला वाटतं की आपण सुद्धा इतक्या कडकपणे बोलू शकणार नाही. अशा कुशिष्यांचे बोलणे एक तर करणे दुसरेच असते. दुःखितांना दुःख देणे, पीडितांना पीडाच देणे यातच आनंद मानणाऱ्या अशा नालायक शिष्यांचा समर्थांना विलक्षण तिरस्कार आहे. स्वतःच्याच खोट्या मस्तीत उन्मत्त झालेल्या कुशिष्यांना बापुडे म्हणून समर्थ म्हणतात की त्यांना पूर्वपातकामुळे सद्बुद्धी प्राप्त होत नाही, त्यामुळे अशांना भगवंत कधीतरी भेटणे शक्य आहे का. किती बारकाईनं समर्थांनी विचार केलाय हे बघितलं म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटतं की. आणि समर्थांची भाषा म्हणजे दटासी व्हावे धट, उद्धटासी उद्धट समर्थांनीच लिहूनच ठेवलं आहे ना. प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा, संसार संगे सुख आले ऐसे देखील ना ऐकेले, ऐसे जाणून आनंद केले ते दुःखी होती स्वयं. प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. असो ऐसे गुणा वेगळे ते सशिष्य आगळे, दृढ भावार्थे सोहळे भोगती स्वानंदाचे. सशिष्य लक्षण समाज संपवताना हे शेवटचा भाग त्यातला. आपण सुखी असावे असे प्रत्येक माणसाला वाटत असते, शिवाय ते सुख कायम टिकणार असावं अशी त्याची इच्छा असते. त्याकरता तो सदैव प्रयत्न करत राहतो. प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी असते. कोणाला श्रीमंतीत सुख वाटते, कोणाला सौंदर्यात, कोणाला मान सन्मानात, कोणाला खाण्यापिण्यात, तर कोणाला गाण्या बजावण्यात सगळे सुख सामावले असं वाटतं आणि ते सुख त्याच मार्गाने मिळावा तो प्रयत्न करतो. पण या सगळ्या सुखातलं कोणतंही सुख चिरकाळ टिकणारं नाही. सत्तेत पराभव होऊ शकतो, वैभव जाऊ शकते,
सौंदर्याला म्हातारपण असते, मान मारता संपू शकतो, जिभेचे चोचले बंद करायची अशी शरीर परिस्थिती होते. तेव्हा ही सर्व सांसारिक सुखं ही इंद्रियांनी भोग घेण्याची सुखं आहेत. क्वचित इतर परिस्थिती तशीच राहिली तरी वय आणि आजारामुळे हे पंचेंद्रिय जर विकल झाली तर ते सुख समोर असूनही घेता येत नाही अशी माणसाची दयनीय अवस्था होते. तेव्हा ही सुखे खरी सुखे नाही, ही केवळ आपण आपल्या कल्पनेने मांडलेला पसार आहेत असं आपण जाणून घ्यायला पाहिजे. कारण अशा सुखाने कायमचा सुखीला माणूस आजपर्यंत जगात कुणालाही पाहायला मिळालेला नाही. यातून खऱ्या सुखाचा शोध घ्यायचा असेल तर प्रपंच कर्तव्याचा मानून तो नेमस्तपणे जरूर करावा. पण केवळ प्रपंचच सर्वस्व न मानता त्याचे नाशवंतपण लक्षात घेऊन थोडी तरी परमार्थाची कास धरावी. त्यावेळी तुम्हाला आत्मोद्धाराची योग्य दिशा सापडू शकेल. परमार्थाकडे पूर्ण दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःचे कायमचे नुकसान करून घेणे. म्हणून डोळसपणे परमार्थाचा विचार केलाच पाहिजे असा समर्थांचा आग्रह आहे. सद्गुरूला तुम्ही जर शरण गेलात तर मात्र तुम्हाला त्याच्या मार्गाने अलौकिक सुख मिळू शकते. अशांच्या ज्या सच्चिदांच्या मनाची पूर्ण तयारी झाली असेल त्यांची गुरुवर श्रद्धापूर्वक निष्ठा असते. त्यांची आत्मज्ञान मिळवण्याची इच्छा तीव्र असते आणि परमेश्वरासंबंधी त्यांचा भाव दृढ झालेला असतो. त्यांची उपासना व साधना प्रगत झाल्यावर त्यांना सद्गुरू कृपेने आत्मज्ञान निश्चितपणे होते. त्या स्वानंदात ते सदैवचे सुखी होऊन राहतात आणि ऐहिक सुखापेक्षा अलौकिक अशा आत्मिक सुख सोहळ्यात चिरंतनपणे रंगून जातात. आज आपण येथेच थांबूया. उद्या पुढचा भाग.